तलवारीची अजून बोथट झाली नाही धार माझ्या शिवबाच्या तलवारीची आणि कुणाची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची फासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि माझ्या भीम सैनिकांशिवाय पर्याय नाही या भारताच्या मातीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भीम. नाही मजा आली. संगीतातील गाण्याला राग म्हणतात जो वळवळतो साप त्याला नाग म्हणतात आणि जो जय भीम म्हणून जन्माला येतो त्याला या भारताचा वाघ म्हणतात. तर म्हणजे तो वाघ नेहमी डरकाळी फोडतो आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पितो तो प्राशन केल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणतो तर एकदा परत बोला जय भीम. क्या बात आहे. आणि अर्थात 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. पण या स्वराज्याचं सुराज्य निर्माण केलं ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. मंडळीनो अनेक राजे झाले महाराजे झाले त्यांनी माणसांना गुलाम बनवून राज्य केलं. पण या जगात एकच राजा झाला ज्यानं गुलामांना माणूस बनवून त्याने सगळ्या देशांवरती राज्य केलं. हा माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडळीनो महाराष्ट्र म्हटला की कलावंतांचा महाराष्ट्र म्हटला की शाहिरांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र म्हटला की संतांच्या विचारांचा महाराष्ट्र. बरोबर आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांचा महाराष्ट्र. अरे या संतांचा आदर्श मी डोळ्यासमोर घेतलाय मित्रा. काय म्हणतो ते म्हणतात ना वृक्षवल्ली आम्हा सोय रे वर चढे खाली ते वरचढे नाही राजा वनचरे आहे. वनचरे. अरे या संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि झाडं लावले मित्रा. सगळे झाड कोणालाही ऊन लागू नये म्हणून झाड तिकडं तुला सांगतो सगळीकडे झाड असं ना झाडाचं टर्वर आले पुरा हिरवगार झाला सगळं हिरवगार असं मोकळं समजलं हवा हो बरोबर. तुला सांगतो मित्र आई नाचे फळ असं डोमात आलं. बरं आणि तुला सांगतो दुष्काळ पडला. या गावात गेलो त्या गावात गेलो सगळ्या गावाकडा भेटलो सरपंचाला भेटलो गावातले मोठे नागरिकांना भेटलो. त्यांना म्हणलं साहेब काही करा पाण्याची व्यवस्था करा. बरं मग असे झाडं असे चौचौलीत झाले. अरे बाबा सगळ्यांनी दिलं पाणी. मन असं खुश झालं आणि मग मी घरी गेलो. घरी जात नाही तेवढ्यात नाही पुढे दिली ती गाडी माझ्या घरी आली. बरं आणि माझ्या बायकोला म्हणते कसे काय म्हणते भांडे आहे का घरात. मग बायको म्हणले ते घरात ते म्हणले साहेब तुम्हाला आमच्या बरोबर चालावं लागतं असं. मग ते मोठ्या म्हणालं मला गाडीत बसवत होते पुढं. पण तुला माहितीये आपल्याला पुढ्या पाड्या खायची सवय म्हणून मी मागच बसलो. बरं केलं. तुला सांगतो मित्र मागं बसलो अशा तालुक्याच्या ठिकाणी गाडी आली आणि तुला सांगतो अशी लुंगीवाले धोतरवाले टावेलवाले रुमालवाले काठीवाले वाडेवाले आज कामं केले आणि यायच्या तवरवाले कुत्रीवाले आलेवाले कुत्री. अरे मला वाटलं की आता ती एवढी झाडं लावली झाडांना पाणी दिलं पुन्हा वाढवली फार एवढं कष्ट केलं. मला वाटलं सरकार तुला कृषी प्रधान अवॉर्ड देते की काय. मला जास्त वाटलं होतं. पण मला सांग झाडं कशाची लावली होती. अरे तुझ्या होता अरे इथे तरुणाई फार व्यसनाच्या नादी लागले. आजकाल ते क्रिकेटवीर सुद्धा मुटक्याची ऍड करतात ते सेलिब्रिटी सुद्धा ते ऍप्लिकेशनची ऍड करतात. हे मोठे लोक आपल्याला यावर लावताय. अरे पण आपल्या भीमाच्या पुण्यामुळं आज आपण शिकून सवरून मोठे झालो. आपली अवकात नाहीये रिक्षा घ्यायची अवकात नाही. आज आपण मुख्यमंत्री बरोबर पीएम होतोय साहेबाला पीएम होतोय. का तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं त्यांनी समान कायदा समान हक्क समान अधिकार दिले. हे केवळ कोणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळं. चला ऐकूया माझ्या भीमाची पुण्य आहे.